तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांच्या सावक संघ ह्या त्रिरत्नाला अभिवादन करून परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासामधील क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठन व श्रवण आपण करत आहोत. नित्य नियमाने आपण त्याच्यावरचं विवेचन निरूपण करत असतो. ज्या पद्धतीने करता येईल, जसं समजावता येईल त्या पद्धतीने मी समजावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आकलन करण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबाचा हा शोध निबंध आहे, शोध ग्रंथ आहे, त्याने त्याच्यावरचं केलेले भाष्य, मग ते 5 ग्रंथ असतील किंवा कुटुंबाचं नीतिशास्त्र असेल, हे आज आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण बघतोय की प्रतिक्रांतीमध्ये गीता ही कशा करता निर्माण करण्यात आली. काय झालं, आवाज नाही येत? गीता ही निर्माण कशा करता करण्यात आली. कालच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की बाबासाहेबांनी लिहिलं हे आपल्याला इशाऱ्या करताय, कारण त्यांचे शोध निबंधही जर त्यांनी लिहिले असतील, त्यांचे भाषणही झाले असतील, त्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश होतो की माझ्या समाजाला जागृत करणं आणि समाज कुठेही पुढे ग्लानीत जाऊ नये किंवा तो अर्थहीन होऊ नये, याकरता बाबासाहेबांनी सगळं लिटरेचर निर्माण केलं आणि तो सांगण्याचा प्रयत्न केला. लिटरेचरचे काही भाग जर केले, मला काही लोकांनी प्रश्न विचारला होता की बाबासाहेबांनी सगळं लिटरेचर जवळजवळ 90% हे इंग्रजीमध्ये आहे. बाबासाहेबाला माहीत नव्हतं का की त्यांचा समाज निरक्षर आहे, अडाणी आहे, त्यांना मराठी पण वाचता येत नाही, आणि मग बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये का ग्रंथ संपदा निर्माण केली. तर तुमचे जे प्रश्न ज्याच्या कोणाच्या दरबारी मांडायचे होते त्याला इंग्लिश शिवाय दुसरं काही येत नव्हतं, कारण तेव्हा राज्य कोणाचं होतं, इंग्रजाचं होतं, आणि तुमचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडायचे होते. आणि म्हणून बाबासाहेबाच्या प्रत्येक संघटनांची नावं पण इंग्लिशमध्ये आहे. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, ही नावं पण इंग्रजीमध्ये होती. कारण बाबासाहेबाला, जसं मला एका जणांनी प्रश्न विचारला होता की बाबासाहेबांनी गृहीत धरलं होतं की जेव्हा माझा सक्षम होईल समाज, तेव्हा त्याला हे सगळं समजेल, आणि माझा समाज उपाशी आहे आणि म्हणून तो लवकर आत्मसात करेल, हेही बाबासाहेबाला अपेक्षित होतं. तर आम्ही उपाशी सगळ्याच बाबतीत होतो, शरीराला लागणाऱ्या अन्नाबाबतीत आणि डोक्याला लागणाऱ्या ज्ञानाबाबतीत, ह्या दोन्ही बाबतीत आम्ही उपाशी होतो. आणि उपाशी माणूस लवकर लवकर आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, अशी अपेक्षा आहे. आपल्या समाजाने केलं नाही असं नाहीये, कारण अभिमान वाटतो मला आपल्या समाजाचा की जो लिटरेसी रेट आहे, लिटरेसी रेट म्हणजे जो तुमचा शैक्षणिक निर्देशांक आहे, बामणाच्या नंतर पूर्वाश्रमीच्या महाराजां हल्लीच्या बौद्धाचाच लागतो. जर शिक्षणामध्ये कुठल्या जमाती अग्रेसर असतील तर पहिला नंबर ब्राह्मणाचा आहे आणि दुसरा बौद्धाचा लागतो. आणि म्हणून बाबासाहेबाचे ते गुण आम्ही आत्मसात केले, आणि म्हणून बाबासाहेबाचे हे ग्रंथ आम्ही खूप तन्मयतेने ऐकतो. आचरणाच्या बाबतीतही आम्ही 50% किंवा 60% आलो, ते 100% झाले पाहिजे. आणि मग तेव्हा कुठे आपल्याला वर्षावासाचा जो आपण हा पायंडा पाडला किंवा वर्षावास, सुरुवातीला मी वर्षावासावरती हे जसं पहिलंच प्रवचन दिलं होतं, ते भिक्षू लोकांना आवडलं नाही, पण बऱ्याचशा उपासक लोकांना चांगलं आवडलं. कारण भिक्षू लोकांचं असं म्हणणं आहे की वर्षावास हा फक्त भिक्षू करता असतो, आणि मी त्याला छेद देऊन सांगितलं की वर्षावास हा फक्त भिक्षू करता नसून तो उपासका करताही असतो. फक्त त्याचा क्रायटेरिया आहे की जसं भगवान बुद्धाने 7 वर्षाच्या अगोदर कोणालाही सामनेर दीक्षा द्यायची नाही, हा एक नियम घातला. म्हणून सामनेर आणि उपसंपदा याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच भिक्षूच्या वर्षावास आणि उपासकाच्या वर्षावासामध्ये संबंध आहे. पण वर्षावास हा उपासका करताही असतो की उपासका करता त्यांनी बुद्धीचं बोधित्व ग्रहण करावं,
आणि भिक्षू करता त्यांनी आत्मसात झालेलं दुसऱ्याला सांगावं. दोघांच्याही शुद्धी करता वर्षावास आहे, म्हणून उपासकांच्या शुद्धी करता आपण ग्रंथाचे वाचन करतो आणि ग्रंथाचं वाचन झालं की त्यानुसार आचरण करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. कालच्या प्रकरणापर्यंत आपण बघितलं होतं की बाबासाहेबांनी गीतेवरती भाष्य करताना वेगवेगळ्या दार्शनिकाच्या उपमा दिल्या होत्या. तर त्याच्यामध्ये निर्माण केलेल्या पात्राला बाबासाहेब कृष्णाला एक सामान्य, देवत्वही द्यायला तयार नाही, तो एक सामान्य माणूस आहे त्याच्या तोंडी, कारण सामान्य माणसाने लिहिलेल्याचा नायकही सामान्यच असणार. म्हणून ते आचार्य रजनीश एका ठिकाणी वेदाविषयी म्हणतात की वेद देवाने निर्माण केले नाही, कारण देवाने निर्माण केले असते तर त्याच्यावर टीका करण्याकरता कोणालाही पुढाकार घ्यावा लागला नसता. वेद एखाद्या सामान्य माणसाने निर्माण केलेले आहेत आणि म्हणून ते ज्ञानही कसं आहे, सामान्य आहे, ते अतिसामान्य नाही. भगवान बुद्धाची वाणी ही बुद्धाची वाणी आहे आणि म्हणून ती अति सामान्य नाहीये. ती सामान्य नसून तिला समजावून सांगण्याकरता एखाद्या उपाध्यायाची म्हणजे भिक्षूची किंवा प्रज्ञावंताची गरज लागते. म्हणून सम्राट अशोक निर्माण व्हायला तिस्स नावाच्या भिक्षूला जन्मावा लागतं. पूर्ण 5 लाख महारांना दीक्षा देण्याकरता बोधिसत्व बाबासाहेबाला निर्माण व्हावं लागतं. आणि म्हणून ही गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, बाबासाहेब लिहितात की ही चातुर्वर्ण्य पद्धती करता किंवा मनुस्मृती करता भक्कम करण्याकरता ही निर्माण केलेली शास्त्र आहेत किंवा व्याङ्मय आहेत. त्यानुसार आता आजच्या घटनामध्ये बाबासाहेब गीतेवरती काय लिहितात ते बघितलं आपण. मागच्या वेळेस बघितलं की गीता ही स्वयंभू नसून बऱ्याच ठिकाणाहून उसनी घेतलेली आहे. आज बाबासाहेब त्या उसनवारी मधला कुठला चॅप्टर आपल्याला सांगतायत ते आपण बघूया. या विषयावर मी जरा विस्ताराने लिहिले, कारण हिंदू विद्वान मंडळीची ठराविक विचारधारा होय. भगवद्गीतेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे ही गोष्ट मान्य करण्यास ते अतिशय नाखूष असतात व बौद्ध धर्मातून गीतेत काही उसनवारी केल्याचा मात्र तत्काळ इन्कार करतात. टिळक आणि प्राध्यापक राधाकृष्णन यांची हीच मनोवृत्ती आहे. ज्या ठिकाणी इन्कार करणे अशक्य होईल अशा सारखेपणात भगवद्गीता व बौद्ध धर्मात आढळला तर त्यावेळी ते उपनिषदातून घेतले आहे असा त्यांचा युक्तिवाद असतो. कोणत्याही परिस्थितीत बौद्ध धर्माला श्रेय द्यायचे नाही ही त्यांची ठराविक मनोवृत्ती असते. बाबासाहेब इथं लिहितात की भगवद्गीता ही धम्मपदाची भ्रष्ट कॉपी आहे. धम्मपदापासून तत्वज्ञान घेतलेलं आहे, पण कसं केलं ते नंतर धम्मपदातून घेतलं आणि भ्रष्ट केलं. तुमच्या माहिती करता सांगतो की जर कुत्रा चावला तर त्या कुत्र्यावरचं इंजेक्शन, रेबीजचं जे इंजेक्शन असतं ते कुत्र्याच्या विषापासूनच निर्माण केल्या जातं. साप चावला तर सापाच्या जहर उतरवण्याचं इंजेक्शन कशापासून निर्माण केलं जातं, सापाच्या विषापासूनच निर्माण केलं जातं. बाबासाहेबही इथे तसंच म्हणतात की त्यांना तत्वज्ञानाची जोड द्यायची होती म्हणून त्यांनी धम्मपदाला गीतेमध्ये समाविष्ट केलं, पण भ्रष्ट स्वरूपात केलं. जसं सापाचं विष उतरवण्याकरता त्या सापाच्या विषाला भ्रष्ट केलं जातं म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याचप्रमाणे धम्मपदाची घेतलेली जशाला तशी काही उतारे आहेत आणि बाबासाहेब ते उतारे पुढे देतात. म्हणून ते सांगतात की धम्मपदामधून किंवा बौद्धाच्या तत्वज्ञानामधूनच गीता निर्माण करण्यात आली. जसं आपण काल बघितलं होतं की बादरायण आणि जेमिनी यांच्या पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा आणि बादरायणाचं ब्रह्मसूत्र याच्यामधून गीतेचा काही भाग घेतला. तर बादरायण आणि जेमिनी यांनी कशा करता निर्माण केलं होतं, तर भगवान बुद्धाच्या धम्मवाणीला पर्याय देण्याकरता, पण तिथेही ती तोकडी पडली म्हणून गीता निर्माण करण्याची आवश्यकता झाली. गीता निर्माण करायची आहे आणि म्हणून त्यांनी बादरायण आणि जेमिनी यांचं पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा आणि ब्रह्मसूत्र ह्या ग्रंथामधून मोडिफिकेशन केलं आणि काही प्रमाणात गीता अवतारित केली. त्याचप्रमाणे बुद्धाच्या वाङ्मयामधूनही गीतेमध्ये बरेच उसनवारी केलेली आहे. ज्यांनी भगवद्गीता व बौद्ध सूत्राचा तुलनात्मक अभ्यास केलेला असेल
त्यांना या असंयुक्तिक दृष्टिकोनामुळे धक्का बसेल. शाक्य तत्वज्ञानाने गीता व्यापलेली असेल तर गीता ही बौद्ध धर्माच्या कल्पनांनी भरलेली आहे हे अधिक सत्य म्हणावे लागेल. दोन्हीमध्ये फक्त कल्पनांचे साध्य आहे असे नसून भाषेतही साम्य आहे. काही उदाहरणावरून किती सत्य आहे हे दिसून येईल. आणि बाबासाहेब म्हणतात की बौद्ध वाङ्मयामधून त्यांनी नुसती कल्पनाच चोरली नाही तर भाषाही जवळजवळ चोरलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की काही गोष्टी ह्या त्याच्यावर प्रक्रिया करता नाही आली की मग जशाला तशा स्वीकारल्या जातात. आजही आपण बऱ्याचशा गोष्टी अशी बघतो की आपल्याला 8वी 9वी 10वीत तुम्ही असाल तर एक प्रश्न यायचा की 10 पॉइंट द्यायचे आणि त्याच्यावरती एक निबंध 1000 शब्दाचा निबंध लिहा. काही विद्यार्थ्याला जर नाहीच कल्पना सुचली तर ते फक्त 10 पॉइंटच लिहायचे आणि उत्तर सोडून द्यायचे. त्या तपासणाऱ्याला बी थोडीशी क्यू यायची. 10 मार्काच्या ऐवजी एखादा मार्क तो देऊन टाकायचा. तसंच गीतेमध्ये झालेलं आहे की त्यांना त्याच्यावरती प्रक्रिया करता नाही आली तर बाबासाहेब म्हणतात जशाला तसे सूत्र श्लोकामध्ये परिवर्तित केलेले आहे. त्याचे बरेचसे पुढे उदाहरणं देतात बाबासाहेब. सांगण्याचा उद्देश काय की गीता ही कशा करता निर्माण केली तर बौद्धिकता आणि तत्वज्ञान हिंदू धर्मामध्ये म्हणण्यापेक्षा त्यावेळेच्या वैदिक धर्मामध्ये कर्मकांडाविषयी त्यांच्याकडे बौद्धिक किंवा तत्वज्ञान असं कुठलंही नव्हतं. आणि मग बुद्ध धर्माला जर पर्याय द्यायचा, उत्तर द्यायचं, प्रतिक्रांती करायची तर तेवढ्या लेवलचं वाङ्मय किंवा दर्शनशास्त्र निर्माण करणं जरुरी होतं. आणि मग ते दर्शनशास्त्र निर्माण करतानाही त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे भगवान बुद्धाची वचनं, भगवान बुद्धाच्या गाथा ह्याच ठेवल्या आणि त्याला थोडाफार चेंज करून त्याची गीता निर्माण करण्यात आली. भाषेतही साम्य आहे. काही उदाहरणावरून सिद्ध होईल. ब्रह्मनिर्वाणावर भगवद्गीतेत चर्चा करण्यात आलेली. याचा अर्थ ज्या पायरीने माणूस ब्रह्मपदी पोहोचतो भगवद्गीतेत निर्वाण म्हणजे श्रद्धा, व्यवसाय, स्मृती, समाधी, प्रज्ञा होय. गीतेने हे निर्वाणाचे सूत्र आणले तरी कुठून? उपनिषदातून तरी निश्चितपणे घेतलेले नाही. कारण कोणत्याही उपनिषदाने निर्वाण या शब्दाचा साधा उल्लेखही केलेला नाही. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला निर्वाण पावेल हा शब्द वापरतो. बाबासाहेब म्हणतात कुठल्याही वेदामध्ये निर्वाण नावाचा शब्द नाहीये, कुठल्याही उपनिषदामध्ये निर्वाण नावाचा शब्द नाही. तर निर्वाण कोणाचा आहे? पर्टिक्युलरली भगवान बुद्धांनी मोक्षाकरता वापरलेला निर्वाण हा शब्द आहे. कारण त्या काळचे समकालीन असणारे महावीर पण निर्वाण शब्द वापरत नाहीत. त्यांचा शब्द काय आहे? केवल्य. जैनामध्ये काय प्राप्त केलं जातं? केवल्य. म्हणून त्यांच्या भिक्षूला केवली म्हणतात. तुम्ही जसे इकडे भंते म्हणता की नाही तसं त्यांच्याकडे भंते किंवा केवली, जास्त करून केवली म्हटलं जातं. कारण केवल्य हे निर्वाणासारखं आहे. म्हणून त्यावेळेचा समकालीन धर्माने निर्वाण शब्द वापरला नाही. कारण ब्राह्मणशाहीचा जेव्हा विजय झाला आणि मग खालच्या प्रजाजनाला जेव्हा बौद्धिक देण्याची गरज आली तेव्हा निर्वाणाला शब्दच नाही आठवला त्यांना की काय म्हणायचं. आणि मग त्याच्या अगोदर ब्रह्म लावलं, ब्रह्मनिर्वाण हा शब्द निर्माण केला. बाबासाहेब म्हणतात की हे कुठून आलं? याच्याहून सिद्ध होतं की गीता ही धम्मपदाची ट्रू कॉपी आहे आणि कुठे कुठे भ्रष्ट कॉपी आहे. भगवद्गीतेत निर्वाण म्हणजे श्रद्धा, व्यवसाय, स्मृती, समाधी, प्रज्ञा होय. आणि त्याने निर्वाणाला काय जोड दिली? आपल्याकडे निर्वाण कशाला सांगितलं की भगवान बुद्ध निर्वाणाला माध्यमिक शून्यवाद सांगतात की माणूस रिकामा होणं. त्याच्यामध्ये तृष्णा आणि मोह नावाचं काही शिल्लक राहणं त्याला निर्वाण म्हटलं. आणि ते निर्वाण मिळवण्याकरता आर्य अष्टांगिक मार्ग दिला. त्यातलेच काय? श्रद्धा, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे शब्द भगवान बुद्धाच्या वाङ्मयामध्ये चोरून गीतेमध्ये याची रचना करण्यात आली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीता ही, परत लक्षात ठेवा, गीतेमध्ये आपल्याला कल्पना विलास न जाता बाबासाहेबांना इथे काय सिद्ध करायचंय की गीता ही बुद्धोत्तर काळानंतरची आहे. आणि कशा करता निर्माण केली?
तर भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला शह देण्याकरता. आणि मग शह द्यायचा असेल तर त्या तोडीचं तत्वज्ञान निर्माण करावं लागतं. बाबासाहेब म्हणतात त्या तोडीचं तर निर्माण नाही झालं, पण हवा निर्माण करण्यात आली. आजही कशी हवा निर्माण करण्यात आली की जर काही गोष्टी साध्य होत नसेल तर ती एक गोष्ट खोटी आहे ती 100 वेळेस सांगत जा, ती खरी वाटायला लागते. हिटलर नावाचा क्रूरशाह तुम्ही ऐकला असेल, त्याच्या पदरी एक मंत्री होता गुगल नावाचा. त्या खोट्या गोष्टीच्या सभा घेऊन तो सांगायचा जनतेला, आणि त्या जनतेला खऱ्या वाटायच्या. कारण एकच गोष्ट बार बार सांगितली की ती गोष्ट खरी वाटायला लागते. त्याच पद्धतीने ते बाबासाहेबही म्हणतात की गीतेचा एवढा बडीमार झाला की आजही तुम्हाला गीतेवर भाष्य किती झालेत तर त्याची गणती नाही. की एवढे भाष्य निर्माण झाले की कारण भीती होती ना की हिला जर पर्याय आला तर ही गीता एवढंच एक तत्वज्ञान आहे हिंदू धर्मामध्ये की ते साधारणतः बौद्ध धर्माच्या लिटरेचरला पर्याय होऊ शकतं. आणि म्हणून बाबासाहेब मागच्या प्रकरणामध्ये बघितलं की 5000ची गुलामी आणि मनुस्मृती जर का टिकली असेल तर त्याला कारणीभूत गीता आहे. कारण गीतेनी हे बौद्ध धर्मातलेच सूत्र चोरले आणि त्याचं श्लोकात रूपांतर करून, जसं मागच्या उदाहरणात दिलं होतं की भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत त्यांनी कर्मयोग केला, भगवान बुद्धाचा भक्ती योगाला त्यांनी कर्म एक कार्यकारण भावाला त्यांनी भक्तीचं स्वरूप दिलं, आणि भगवान बुद्धाच्या प्रज्ञेला त्यांनी ज्ञानयोग म्हटलं. अशा प्रकाराने ते उतरवून भगवान बुद्धाचा धम्मच विकृत करून त्यांनी एवढा हवी केला की लोकांवरती त्याचं गारुड निर्माण झालं. आणि म्हणून गीतेवरती बाबासाहेबांनी का जोर दिला असेल एवढा? बघा, पहिल्या प्रकरणात गीता त्यांनी समजून सांगितले की कधी तिची निर्मिती झाली. दुसऱ्या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात की गीता ही कुठल्याही व्यासाफ्यासाने निर्मित केलेली नाही, हा काही ग्रंथ नाही, तो महाभारतात घुसडलेला ग्रंथ आहे आणि एका सामान्य माणसाची ती कृती आहे. आणि आता बाबासाहेब त्याच्यावर विश्लेषण करतात की ते कुठून कुठून घेतलेलं आहे. याच्या पाठीमागे बाबासाहेबाला आपल्याला समजावून सांगायचं आहे की गीतेला जे तुम्ही पावित्र्याचा दर्जा देता तर तिच्यामध्ये पावित्र्य नावाचं असं काही नाही. थोडंफार जे बी काही आहे ते तुमच्या बौद्ध ग्रंथातून चोरून घेतलेलं आहे, आणि त्या ग्रंथातले बरेचसे उदाहरणं ते पुढे पण देत आहेत. दुसरे एक उदाहरण घ्या. अध्याय 6 श्लोक 13 ते 20 मध्ये कृष्णाला कोण प्रिय आहे? ज्ञानी माणूस, कर्म करणारा कर्मयोगी की भक्त, या विषयावर चर्चा करण्यात आलेली. कृष्ण म्हणतो मला भक्त प्रिय आहे, परंतु त्याने भक्ताच्या अंगी असणारे सर्व गुण संपादन केले असले पाहिजे. खऱ्या भक्ताचे वैशिष्ट्य काय? खरा भक्त कोणाला म्हणावे? कृष्णाच्या मते जो मैत्री करतो, करुणा करतो, सहानुभूती दाखवतो, उपेक्षा करतो तो खरा भक्त होय. पूर्ण भक्ताची पात्रता भगवद्गीतेने कुठून चोरली? बाबासाहेब म्हणतात की कृष्णाच्या तोंडी त्यांनी सांगितलं की मला कोण आवडतंय, तर भक्त आवडतो तो म्हणतो. कृष्ण अर्जुनाला काय सांगतो की मला सगळ्यात प्रिय कोण असेल तर भक्त. आणि भक्ताची व्याख्या जर करायला गेले तर भगवान बुद्धांनी चांगल्या उपासकाची केलेली व्याख्याच त्यांनी भक्तामध्ये रूपांतरित केलेली आहे. कारण भगवान बुद्धांनी उपासकामध्ये कुठले गुण असावे? धम्म आणि बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की चांगल्या उपासकाच्या अंगी कुठले गुण असले पाहिजे. तर तेच इथे तो कृष्ण अर्जुनाला सांगतो की माझा भक्त तर मला भक्त प्रिय आहे, पण भक्ताच्या अंगी कुठले गुण असावेत, भक्त कोणाला म्हणावे, याची पूर्ण व्याख्या जर केली तर बाबासाहेब म्हणतात त्रिपिटकाशिवाय दुसऱ्या कुठेही तुम्हाला ते सापडणार नाही. कारण जर भगवद्गीता त्यांचं सगळ्यात मोठं तत्वज्ञान 4 वेद असतील, जर 4 वेद असतील तर त्या 4 वेदामध्ये कुठेही व्याख्या ही केलेली नाही. भगवान बुद्धांनी जी उपासकाची, चांगल्या उपासकाची, उपसोधधारकाची व्याख्या केलेली आहे तीच भगवान बुद्धाची व्याख्या कृष्ण अर्जुनाला सांगतोय. परत घ्या, कृष्ण नावाचं कोणी पात्र नाही, ज्याने लिहिलंय त्याचा तो हिरो आहे, आणि त्या हिरोच्या तोंडात ते वाक्य घातलेलं आहे. बाबासाहेबाला सांगायचंय की निर्मिती केली, गीता ही निर्मित केली. म्हणून आजही एखादा पिक्चर जर तुम्ही पाहिला, जर शोले बघितला तर गब्बर सिंग झालाय का? पात्र आहे ते. रमेश सिप्पी नावाच्या डायरेक्टरने निर्माण केलेलं
पात्र आहे गब्बर सिंग, पण आजही आमचा राहुल गांधी उदाहरण देतो त्याला गब्बर सिंग टॅक्स म्हणतो की नाही. झालेलं आहे का काही? असंच होत जातं. एखाद्या शब्दाला तुमच्यामध्ये प्रचारित केलं तर तो शब्द झाला असा वाटतो, परंतु बाबासाहेब सांगतात की ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये नेमकं काय घडलं आणि काय घडवलं. घडलं आणि घडवणं याच्यामध्ये खूप प्रकार आहे. म्हणून गीता आणि महाभारत घडलं नाही, ते घडवण्यात आलं. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात, आणि घडवणं कशा करता आलं तर तुमच्या डोक्यामध्ये ती मनुस्मृती घट्ट बसावी, मनुस्मृतीच्या बाहेर हा समाज जाऊ नये याच्याकरता बाबासाहेब म्हणतात की त्या क्रांतीला प्रतिक्रांतीनं उत्तर देण्याकरता ही गीता निर्माण करण्यात आली. आणि गीता निर्माणही कशी केली तर प्रत्येक ठिकाणून काही ना काहीतरी उसणं घेतलं. जसं मी काल परवा सांगितलं तुम्हाला बाबासाहेबाच्या आंबेडकर नावाविषयी. कारण ब्राह्मणाचा हा एवढा कावा असतो की ते प्रत्येक गोष्टीला ब्राह्मण चिटकवून देतात. बुद्धीचं नसते. मी तुम्हाला सांगितलं की बार ॲट लॉ किंवा DSc ह्या पदव्या ज्या बाबासाहेबांनी घेतल्या त्यातली, आता मला आठवत नाही, मला वाटतं DScच आहे ही पदवी, इंग्लंडमध्ये घ्यायला 7 वर्ष लागतात. बाबासाहेबांनी अवघी ती 2.5-3 वर्षात, कारण फेलोशिप नव्हती त्यावेळेस, त्यांचं स्कॉलरशिप नव्हती, म्हणून तेवढ्या कमी याच्यात केली. आणि आजपर्यंत भारतामध्ये मला वाटतंय 2003 पर्यंतच्या रिपोर्टमध्ये भारतामध्ये अजूनही कुणी ती पदवी मिळवली नव्हती. फक्त 2च आहे, ते KR नारायणन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि दोघंही अस्पृश्य आहेत. इथं सिद्ध काय करायचंय की ब्राह्मण कधीच बुद्ध्यांकाने हुशार नाही, तो दुसऱ्याचं चोरतो लेबल त्याला लावतो. म्हणजे ब्राह्मण एक प्रकारचे अमेझॉन कंपनी आहे. अमेझॉन काय करतं माहिती आहे का तुम्हाला? तसंच करतो. अमेझॉन बनवलेलं एकानं असतं, आपला शिक्का मारतं, तुमच्या घरी पार्सल पाठवून देतं. तसंच आहे ब्राह्मणाचं. ब्राह्मण हुशार नाही, परंतु तुमची चांगली गोष्ट चोरायची आणि त्याच्यावर ब्राह्मणाचा शिक्का मारायचा. म्हणून सम्राट अशोकाच्या आज्याला आर्य चाणक्य गुरु लावून दिला. शिवाजी महाराजाला एक दादोजी कोंडदेव आणि एक समर्थ रामदास, 2 दोरीकडून मिळून दिले. ऍक्च्युली त्यांचा खरा गुरु राजमाता जिजाऊ होत्या. परंतु ब्राह्मणाशिवाय तुम्हाला काही येऊ शकत नाही. त्यांचं लोन कुठपर्यंत आणून ठेवलंय त्यांनी? बाबासाहेबापर्यंत. बाबासाहेबालाही आंबेडकर नावाचा एक मास्तर भिडवून दिला, कारण केळुसकर भिडवता नाही आले, कारण केळुसकर जिवंत आहे. केळुसकरांनी खरोखर बुद्धचरित्र लिहिलेलं आहे आणि केळुसकर CKP आहेत, ब्राह्मण नाही आहेत, म्हणून केळुसकर नाही लावले. कारण केळुसकरांनी बरीचशी मदत केलेली, आणि मोठे पण ते गायकवाडालाही द्यायला तयार नाही, तर शाहू महाराज आले ज्यांनी खऱ्या मदती केल्यात त्यांना नाही. पण बाबासाहेबाला आंबेडकर नाव कोणी दिलं तर ब्राह्मणाने दिलं. इथं बाबासाहेब तेच लिहितात की हे ब्राह्मण एवढे हुशार आहेत की तुमचंच तत्वज्ञान घेऊन तुमच्यावरतीच ते हवी करण्याकरता त्याचा वापर कसा करायचा, त्याचं सुंदरसं उदाहरण म्हणजे गीता आहे. गीतेतलं तत्वज्ञान दुसरं तिसरं काही नसून ती धम्मपदाची भ्रष्ट कॉपी आहे. आणि कुठे कुठे त्यांना ती भ्रष्ट करता नाही आली तर मग जशाला तशीच ठेवली. म्हणून बाबासाहेब म्हणतात की घाणीत पडलेला रुपया. कारण बुद्धाचं तत्वज्ञान चेंज नाही करता आलं, तेवढंच तत्वज्ञान आहे ते जगाला सांगायला त्यांना. आणि मग ते काही तत्वज्ञान गीतेमध्ये ते बुद्धाचे आहेत, आणि कुठून कुठून घेतलेत बाबासाहेब त्याचाही उल्लेख करतात. तिसरे उदाहरण घ्या. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ या विषयावर चर्चा करण्यात आलेली 7 ते 11 श्लोकात ज्ञान म्हणजे काय व अज्ञान म्हणजे काय हे कृष्ण पुढील भाषेत सांगतो. विनम्रता किंवा आत्मलेशाकडे प्रवृत्ती नसणे म्हणजे लोकांनी आपली स्तुती करावी किंवा आपल्याला मोठेपण द्यावा अशी इच्छा नसणे. दंभाचा अभाव, अहिंसा, क्षमा, सरळपणा, सद्गुरूची सेवा, अंतर्बाह्य पावित्र्य, स्थिरता, आत्मसंयम, इंद्रिय तृप्ती करणाऱ्या विषयाची आसक्ती नसणे, मिथ्या अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी व दुःख हे दोष आहेत अशी बुद्धी असणे, पुत्र, पत्नी, घर आदीविषयी आसक्ती नसणे, अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती चित्ताची समांतर माझ्या ठाई नित्य आणि अनन्य न ढळणारी भक्ती, एकांतवास, सामान्य जनाच्या चव्हाट्यावर
चव्हाटा न आवडणे, स्वरूप साक्षात्काराला महत्वाचा स्वीकार करणे म्हणजे अध्यात्म ज्ञान नित्य आहे अशी बुद्धी ठेवणे. टोटल आता मी जेवढं वाचलंय तुमचं सगळं कुठल्या ना कुठल्या वंदनेत कुठल्या ना कुठल्या याच्यात कानावरती आलं असेल. भगवान बुद्धाने असक्ती याच्यावरती तर खूप मोठं हे केलेलं आहे की मनावरती तुम्हाला प्रक्रिया करताना असक्ती, लोभ ह्या गोष्टी जोपर्यंत तुमच्यातल्या जात नाही तोपर्यंत निर्वाणापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. बाबासाहेब म्हणतात, याने गीतेमध्येही तेच घातलं. जशाला तसा याला विकृत करता आलं नाही, भक्तीची जोड देता आली नाही, परंतु तरी तो एक शब्द तिथे घालतात की हे सगळं करताना तू मला ठाई मानलं पाहिजे. अर्जुनाला काय सांगतो तो, जर बुद्धिवंताचा किंवा ज्ञानी माणसाचं लक्षण काय असेल तर ही सगळी गुण आहे. आता याच्यातली सगळी गुण, जिथं आसक्ती म्हटलं की, आणि परत भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्हाला वैराग्य जर आलं तर घरदार आणि पती पत्नी मुलांची पण आसक्ती ज्याची सुटते तो निर्वाणापर्यंत जातो. इथे कृष्ण अर्जुनालाही तेच सांगायला लागलं. आणि ज्ञानी माणसाचं लक्षण बाबासाहेब म्हणतात भगवद्गीतेमध्ये यांनी जशाला तसं भगवान बुद्धाकडून उचललं आणि ते गीतेमध्ये समाविष्ट केलं. आणि बाबासाहेब म्हणतात ते एवढे चालाक आहेत की ते आपलंच म्हणण्याकरता त्यांना जर असं वादविवादात म्हटलं की हे तुम्ही बौद्ध धर्मातून घेतलं तर ते नाकारतात. आणि त्याला कारण काय देतात की ते आम्ही उपनिषदातून घेतलं म्हणतात. आणि बाबासाहेब म्हणतात उपनिषद याच्याही नंतरची आहे. खोटंही ते एवढं बोलतात की ते खोटंही त्यांना पचवता येत नाही. उपनिषद गीतेच्या नंतर निर्माण झाली. का निर्माण झाली तर तुमच्या माहिती करता सांगतो, अल्ला नावाचाही एक उपनिषद आहे. आणि अल्ला नावाचं उपनिषद अकबराच्या काळात निर्माण झालं. अकबर हा सहिष्णी राजा होता आणि त्या अकबराच्या काळामध्ये अकबराने मुस्लिम धर्मावरती टीका केली आणि दिने इलाही नावाचा त्याने एक नवीनच संप्रदाय निर्माण केला की त्याच्यामध्ये ब्राह्मणशाही आणि मुस्लिमशाही याच्यातले उच्च तत्व घेऊन निर्माण केलेली दिने इलाही ही अकबराची अजून एक त्यांनी धर्म निर्माण केलेला आहे. तर इथे सांगायचं की ते जर आपण हे त्यांना दाखला दिला की हे जशाला तसं बौद्ध धर्मातलं आहे तर ते नाकारतात आणि आपल्या डोक्यात टाकाय करता काय म्हणतात, मग ते कुठून घेतलंय उपनिषेधामधून. आणि बाबासाहेब म्हणतात की ते एवढे मूर्ख आहेत की त्यांना माहिती नाही की उपनिषद त्याच्यानंतर गीतेच्या नंतर निर्माण झाले. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या 3 उदाहरणांनी सांगितलं की गीता ही दुसरं तिसरं काही नसून फक्त खाली तुमच्या डोक्यावरती भडीमार करण्याकरता किंवा तुमच्या डोक्यात चातुर्वर्ण्य ही पद्धती फिक्स तुमच्या म्हणण्यापेक्षा, म्हणजे कोणाला तुम्ही मी तुमच्या म्हणतोय म्हणून त्या वेळच्या बहुजनांना. आता तुमच्या डोक्यात घालायची काय गरज नाही, बऱ्यापैकी तुमच्या डोक्यातला आता निघालाय. बाकी काही गोष्टी असतील पण मात्र तेवढं बऱ्यापैकी निघालंय. आजही तुम्हाला खडसावून कोणी महार म्हटलं की अट्रॉसिटी करायला तुम्ही जाता, कारण ते आमच्यातले आहे अजून. आता आम्हाला महार म्हणणं आवडत नाही, कारण मला एका जणाचा फोन आला, हो भंतेजी तुम्ही नेहमीच आम्हाला महार मार म्हणता. आणि म्हटलं खऱ्या गोष्टीचाच राग येतो सगळ्याला. काळ्याला काळं म्हटलं की राग येतो की नाही? अगं काळं आहे तर कशाला राग यायला पाहिजे, पण काळ्याला काळं म्हटलं की राग येतो. तशीच गोष्ट आहे की आम्हाला महार म्हटलं की खूप राग येतो, पण आम्ही बुद्ध व्हायला तयार नाही. बुद्ध म्हणण्याच्या अजून आम्ही लायकीचे झालो नाही. आणि महार म्हटलं की आम्हाला राग येतो. राग त्याच गोष्टी, मला वाटतं राग आला पाहिजे तुम्हाला. राग येण्याकरताच मी बोलतो की ज्या दिवशी तुम्हाला राग येईल त्या दिवशी माझा महार बुद्ध होईल. आणि त्याच्याच करता ते बोलल्या जातं. बाबासाहेबही म्हणतात, बाबासाहेबाच्या वेळेस इथल्याच एक उदाहरण आहे. बाबासाहेबाला ह्या व्यक्तिपूजा आणि स्वतःचं स्तोम केलेलं मान्य नव्हतं. मिलिंद कॉलेजचं जे नागसेनवन आहे तिथे मिलिंद कॉलेजची पहिली वास्तू उभारण्याचा प्रसंग चालू होता आणि बाबासाहेब मग जास्त वेळ इथं औरंगाबादमध्ये राहायचे. बाबासाहेबाला पेपर वाचण्याचे खूप वेळ होतं म्हणून बाबासाहेब आता जो बोधिवृक्ष लावलाय की नाही तिथे एक चबुतरा बनवलेला होता आणि त्याच्यावरती बाबासाहेब बसायचे. म्हणजे ऊन यायचं आणि ते ऊन घ्यायला माईसाहेब बाजूला असायचे आणि बाबासाहेब पेपर वाचायचे. बाबासाहेब पेपर वाचत असताना काही लोकांनी टूम काढली आणि बाबासाहेब एवढे मग्न असतात की विचारू नका. आणि मग प्रत्येक जण यायचा, बाबासाहेबाच्या पायाला हात लावायचा, पुढे जायचा. बाबासाहेब वाचण्यात मग्न आहेत आणि बघितलं की लाईन लागली.
आणि बाबासाहेब जेव्हा बाजूला बाबासाहेबांच्या हातात काठी होती, काठीने 2-4 जण बदलली. बाबासाहेब म्हणतात, अरे हे करू नका म्हणून तर मी सगळा जीवाचा आटापिटा लावला आणि तुम्ही तेच करायला लागला. कारण भगवद्गीतेने आपल्याला तेच करायला लावलं. बाबासाहेबाला ते नाकारायचं होतं आपल्यापासून, बाबासाहेबांच्या शिकवणी. कारण बऱ्याचशा आम्हाला समजल्याच नाही. काही गोष्टी कशा असतात की आम्हाला सांगणं वेगळ्या पद्धतीचं असतं. कधी कधी आपल्याला चोरून सांगायचं असतं की नाही. घरात काही गोष्टी अशा असतात. माझं कसं असतं की डायबिटीजच्या माणसाला गोड जास्त खावा वाटतं, कारण ते शरीर डिमांड करत असतं. आणि सगळ्या जणांचं लक्ष त्या माणसावर असतं, हे गोड खातं का नाही, गोड खातं का नाही, आहे की नाही. सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवून असतात, याला खायचं असतंय. मग हे रात्रीचं उठून चोरून खाते सगळे झोपल्यावर. बाबासाहेब म्हणतात की ही दवा तशीच आहे. गीता झालं, रामायण झालं, हे डायबिटीजच्या माणसाला काय आहे, साखर आहे. देव नावाची डायबिटीज आम्हाला झालेली आहे आणि ती काढण्याकरताच मी क्रांती, प्रतिक्रांती, धम्म आणि बुद्ध, कार्ल मार्क्स हे ग्रंथ तुम्हाला डायबिटीजची दवा दिलेली आहे. पण ती काही तुम्ही खात नाही. परत परत त्या साखरेवरच जातोच ना आपण, परत परत तिथेच जातो. कारण हा माणसाचा अनुभव आहे. बाबासाहेबाला तेच करायचं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. आपल्याला बाबासाहेबाचं ऋण माहिती नाही. बाबासाहेब 6 डिसेंबरला त्यांचा सकाळी सकाळी मृत्यू होतो. बाबासाहेब त्याच्या अगोदर बुद्ध आणि त्याचा धम्म याची प्रस्तावना लिहितात. विचार करा त्याच्यावर. कारण आपल्याला हे गांभीर्याने आम्ही विचारातच घेत नाही. मी कधी कधी सांगतो की 34व्या वर्षी रमाई मरतात आणि त्याही टीबी होऊन. कधी बायकांनी विचार केलाय का की 34व्या वर्ष मरणाचं, आणि तेही 4-4 PhD झालेल्या माणसाच्या बायकोचं. आता चपराशाच्या बायकोवर पण मनभर चरबी असते, आहे की नाही. काळजी कोणाला आहे तुम्हाला, सकाळी पळायला का जाता, अंगावर चरबी आहे म्हणून. रमाई टीबीनी मेल्या. एवढ्या मोठ्या विद्वानाची बायको 34व्या वर्षी मरते. मग तो त्याग बाबासाहेबापेक्षा रमाईचा किती मोठा आहे. जर रमाईने बाबासाहेबाकडे हट्ट धरला असता आणि त्यांना सार्वजनिक जीवनात नसतं येऊ दिलं, तर आपण एवढ्या आनंदात इथं बसलो असतो का, शक्यच नव्हतं. मग तेवढा तरी आपण विचार करायला पाहिजे. कारण हे ग्रंथ म्हणजे त्याच्याच करताय, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जरा त्याच्याच करताय. आणि बाबासाहेब अपेक्षाही मोठ्या नाही करत हो तुमच्याकडनं, खूप छोट्या अपेक्षा आहेत. आणि त्या अपेक्षाची व्याख्या माझ्यासारखा भिक्षू सांगतो, नका येऊ विहारात, तुमची घरं विहार बनवा. घर विहार बनलं पाहिजे घरामध्ये. आणि म्हणून एवढे दिव्य दृष्टीचे भगवान बुद्ध होते की त्यांनी 4 लोक एकत्र आले की संघ निर्माण झाला अशी व्याख्या केली. आम्ही संघाची व्याख्या डोक्यात आमची वेगळीच करून केली. आम्हाला संघ काय अपेक्षित आहे, डोक्यावरचा तबला केलेला आणि अंगावर भगव वस्त्र केलेल्या माणसाचा संघ. तसं नाहीये. त्यांचाही संघ आहे, पण तुमचाही घर एक संघ आहे. आणि त्या संघाची पहिली अट आहे की त्या संघाचे बहुमताने होणारे निर्णय आम्ही मान्य करू. आणि म्हणून घरामध्येही तुम्ही बहुमताच्या निर्णयाला किंमत दिली पाहिजे. पण कमावणारा माणूस काय म्हणतो, बायकोला अक्कल नाही, पोराला समजत नाही, म्हणून मी दारू पितो. दोघंही नकार देतात ना की लेकरूही म्हणतं बाबा नका पिऊ हो, चांगलं नाही. हा काय म्हणतो, तुला समजत नाही आणि बायकोला अक्कल नाही. भगवान बुद्धाने तिथे सांगितलं की घरामधल्या तुमच्या 4 लोकांमध्ये जर 3 लोक निर्णय घेत असतील तर ते एकाने त्याचं ऐकलं पाहिजे. ह्या गोष्टी शिकण्याकरता आम्हाला बाबासाहेबांचं लिटरेचर वाचलं पाहिजे. तुमच्या माहिती करता सांगतो, अनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सगळ्यांनी वाचला नसेल पण किमान कानावरती आला असेल. ऍक्च्युली ते ग्रंथ नव्हता, ते भाषण होतं. ते आत्ताच्या कराची आहे, तिथे जातपात तोडक नावाचं एक मंडळ होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबाला त्यांनी अध्यक्षपद दिलं आणि तिथं भाषण करायला बोलवलं होतं. आणि मग बाबासाहेबांनी लिखित भाषण त्यांच्याकडे पाठवलं आणि मग ते सुधारणा सांगत होते. नाही नाही बाबासाहेब ही लाईन काढा, बाबासाहेब ती लाईन काढा. बाबासाहेब म्हणे आहे तसं बोलेल, तुम्हाला परवडतो का मी. आणि त्यावेळेच्या लोकांना बाबासाहेब परवडले नाही, ते कार्यक्रमच कॅन्सल केला.
आणि मग बाबासाहेब त्याच्यावर थांबले नाही. बाबासाहेबांना ते भाषण छापलं आणि प्रकाशित केलं, त्याला ग्रंथ रूप आलं. त्यावेळेच्या त्यांच्या सगळ्यात मोठ्या नेत्याला त्याची दखल घ्यावी लागली, महात्मा गांधीला. त्याच्यावरती लिहावं लागलं, पण महात्मा गांधी तोकडे पडले. बाबासाहेबांनी परत त्याच्यावर उत्तर दिलं आणि एक सुंदर ग्रंथाची निर्मिती झाली. म्हणून बाबासाहेबाचे शब्दही एवढे मौल्यवान होते. आता जर तुम्ही एक खंड वाचत असाल तर बाबासाहेबाची भाषण आहे. काही काही माणसाची विद्वत्ता लिहिण्याने होते, काही काहीची बोलण्याने होते. आचार्य रजनीश यांचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं तत्वज्ञान खूप विचित्र आहे, नाही असं नाही, पण तर्क एवढे सुंदर आहेत. म्हणून आज जर भारतामध्ये बौद्धाची संख्या मोजायची असेल तर कोण कोण मानणार आहेत? एक बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलेला धर्म, एक आचार्य रजनीशचे फॉलोअर्स, यांनाही बौद्धच म्हटलं जातं, आणि एक गोयंका गुरुजीचे विपश्यना, असे बौद्ध म्हटल्या जातात. परंतु ह्या तिन्ही बौद्धामध्ये खूप फरक आहे. का फरक आहे? तर बाबासाहेबाचा फॉलोअर हा कृतीवान आहे, कारण भुक्तभोगी आहे ना. आजही आचार्य रजनीशाचे चेले कोण झाले? खूप पैशावाले. बुद्धच सांगितला त्यांनी, पण फॉलोअर कोण होते? खूप पैशावाले. तुमच्या माहिती करता सांगतो की आचार्य रजनीशांनी अमेरिकेमध्ये रजनीशपुरम नावाचं एक गाव बसवलं आणि त्या गावामध्ये विमानतळ होतं. मग तुम्ही विचार करा की त्यांचे शिष्य किती श्रीमंत होते. त्यावेळेची रोल्स रॉयल नावाची सगळ्यात महागडी गाडी, अशा 365 गाड्या रजनीशा करता होत्या. बाबासाहेबांचं तसं आहे का? कारण ते भुक्तभोगी नाहीयेत, ते निद्रानाशाचे भोगी आहेत. झोप न येणारे श्रीमंत लोक आचार्य रजनीशाचे शिष्य झाले. म्हणून विनोद खन्नाही पळत गेला होता त्याच्या तिथं, बगीचाला पाणी घालत होता. नंतर लक्षात आलं की नाही, प्लॅटफॉर्म चुकीचा आहे. पण तर्क खूप सुंदर होते आचार्य रजनीशाचे. तर्क जर तुम्ही घेतले तर त्यांच्या तर्काला आजपर्यंत तरी कुणी उत्तर नाही देऊ शकलं. त्यांच्या बाबतीत जर तुम्ही करायला गेला तर एवढे तर्क सुंदर आहेत त्यांचे की ते कृष्ण, अर्जुन ह्या लोकांना कधी उडवून लावतात, आणि तिथे मात्र त्यांच्यावरती एकाही माणसाने आपण नुकसानीचा दावा केलेला नाहीये. कृष्णाला, तुमच्या रामाला, देवाला त्यांनी एवढ्या कचऱ्या समान व्याख्या केलेल्या आहेत, त्या बाबासाहेबांनी पण नाही केल्या. बाबासाहेब रिडल्स पर्यंतच थांबले. आणि हा फॉलोअर का होता? आपण भुक्तभोगी होतो. गोयंका गुरुजीचेही उपासक भुक्तभोगी नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की परत एक आकडा निघाला होता, विपश्यना शिकणाऱ्यामध्ये पहिला नंबर बामणाचा आहे, दुसरा मारवाड्याचा आहे, आणि तिसरे आपले तेही थोडे. त्यातही आपल्याला नाही जायचं म्हणून आपण लगेच बाबासाहेबाचा हवाला देतो आणि बाबासाहेबालाच विपश्यना मान्य नव्हती असं म्हणून टाकतो. आपल्याला काही करायचं नसलं ना की आपल्याकडे एक सोपी व्याख्या आहे, आपण बाबासाहेबाचाच हवाला देऊन टाकतो, आहे की नाही? बामणीन बायको करायची, हवाला कोणाचा? बाबासाहेबाचा. बाबासाहेबांनी केली होती. आम्ही याचं त्याचं उत्तरच देत नाही, कारण ते एक मच्छिंद्र कांबळे नावाचे माणूस नाटककार होते. तुम्हाला म्हणजे ते एवढं सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणजे किती शिकलात? म्हणे मॅट्रिक फेल. पण का नाही दिली? म्हणजे पहिल्या वेळेस मॅट्रिकची परीक्षा दिली, पंडित जवाहरलाल नेहरू गेले म्हणे, मी नापास झालो, पंडित जवाहरलाल नेहरू गेले. दुसऱ्या वेळेस दिली म्हणे, लालबहादूर शास्त्री गेले. आणि मी ठरवलं की माझ्या नापास होण्याचा धसका डायरेक्ट प्राईम मिनिस्टर घेतो, आता परीक्षा द्यायची नाही. असं आमच्या समाजाचं आहे. आम्हाला काही करायचं नसलं की आम्ही डायरेक्ट उदाहरण कोणाचं देतो? बाबासाहेबाचं. बुद्धी वापरत नाही की बाबासाहेबांनी ते का केलं असेल, आम्ही त्यांच्या पात्रतेचे आहोत का, त्यांच्या पायाजवळ तरी बसण्याची आमची लायकी आहे का, आणि मग ते उदाहरण आम्ही देतो आणि पुढच्या समाजाचा बुद्धिभेद करतो. ह्याच प्रतिक्रांतीला वाहून नेणाऱ्या आमच्या खांदे आहेत. तसं बाबासाहेबांनी इथे बऱ्याच ठिकाणी जे उदाहरणं दिलेत त्यातलं अजून एक उदाहरण देतात. भगवद्गीतेच्या अध्याय 13 श्लोक 5, 6, 18, 19 मध्ये यज्ञ, दान, तप, अन्न आणि स्वाध्याय या नावाखाली कर्माचा नवा लाक्षणिक अर्थ देण्यात आला. इथे परत ते कर्म सिद्धांताला कशाचा आधार घेतात? गीतेमध्ये विकृत करण्याकरता ते पहिलं तप म्हणतात. तप भगवान बुद्धांनी केलंय. पहिले 6 वर्ष भगवान बुद्ध तपश्चर्याच केलेली आहे ना. त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही झालं
तेव्हा भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली शेवटचा संकल्प करून बसतात की आता मला जोपर्यंत बोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. भगवद्गीतेमध्येही ते पहिलं तप घेतात, नंतर यज्ञ घेतात. कारण यज्ञ नाही घेतला तर भगवान बुद्धाची वाणी विकृत करता येणार नाही. कारण भगवान बुद्धाचा विरोध कशाला होता? यज्ञ. आणि यज्ञ तर कायम ठेवायचा आहे त्यांना. आजही तुम्ही जर गेलात तर लग्न जर तुम्ही बहुजनाचं बघितलं तर कशाने होतंय? जोपर्यंत होमाला सप्तपदी होत नाही तोपर्यंत त्यांचं लग्न कायदेशीर मानल्या जात नाही. त्यांनी कायद्याच्या ह्याच्यात पण आणली सप्तपदी. म्हणजे होम नावाचा प्रकार सोडला नाही त्यांनी, गीतेमध्ये पण तो आणला, पण त्याला अन्न, स्वाध्याय आणि दान ह्या 3 प्रक्रिया दिल्या. दान नावाची प्रक्रिया भगवान बुद्धांनी दान पारमिता म्हणून सांगितलेली आहे. त्याने त्या दान पारमितेला एवढं विकृत केलं. भगवान बुद्धांनी दान पारमितेचा अर्थ एवढा सांगितला होता की दान पारमितेमध्ये निर्वाणाला जाण्याची, कारण तुमच्यातलं गर्वहरण होतं दान देताना आहे ना, तुमच्यातलं गर्वहरण होतं, तुमच्यात करुणा उत्पन्न होते, तुमच्यामधली सगळी काही विकृती निर्माण जाते. कारण देणं एवढ्या लवकर माणसाच्या चित्तात येतं का? घेणं लय लवकर येतं माणसाच्या चित्तात. कुठेही जर काही, आता जर समजा आपण रस्त्याने चाललो, पुढच्या माणसाचं पाकिट पडलं, आवाज देऊन नाही सांगणार आपण हे बाबा तुझं पाकिट पडलंय म्हणून. तो कसा दूर जाईल आणि मग मी त्याच्यावर पाय देईन, ही इच्छा निर्माण होते. कारण घेणं हे लवकर निर्माण होतं चित्तात, देणं होत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात दान पारमिता. तुम्ही याच्यावर विचार करा, कल्पना करा. भगवान बुद्ध राजपुत्र होते, अतिशयोक्ती असेल पण 1000 नांगर त्यांच्या बापाच्या शेतात चालत होती. ते ऐश्वर्याचं एक प्रतीक होतं. त्याला लात मारून भगवान बुद्ध अनाथ पिंडकाचं वेळुवान दाना स्वीकारतात ना. मग काय म्हणायचं? ऐश्वर्याला ठोकर मारली आणि एक साधं दान, एका भिकारणीचा अर्धा आंबा, 5 घरची भिक्षा, हे भगवान बुद्ध स्वीकारतात. इथे दान पारमितेला तुमच्या महत्व आहे. दानाला महत्व देण्याकरता भिक्षूच्या भगवान बुद्धांनी भिक्षूच्या हातात भिक्षापात्र दिलं. कारण भिक्षापात्र याच्याच करता दिलं कारण त्यावेळेसही भगवान बुद्धाचे शिष्य लहान सहान लोक झाली होती का? राजपुत्र होते त्यावेळेसचे. राजपुत्र असतील, कुणी असतील, मोठमोठी लोक होती. भगवान बुद्धांनी विचार केला की मी यांना जर ही सुविधा दिली तर यांच्यातला गर्व जाणार नाही. आणि म्हणून पहिला देवदत्त झाला तर देवदत्ताच्या हातात पहिलं भिक्षापात्र दिलं आणि भिक्षा मागायला पाठवून दिलं. अंगुलीमाल डाकू आहे, कितीतरी लोकांचा खून केला. बाबा भगवान बुद्धाने त्याला चिवर परिधान केलं, भिक्षापात्र हातात दिलं आणि भीक मागायला पाठवून दिलं. म्हणून दान पारमितेमध्ये भगवद्गीतेमध्ये ती दान पारमिता आणली, पण त्या दान पारमितेला एवढं विकृत केलं की ते दान फक्त ब्राह्मणालाच दिलं पाहिजे. आणि ब्राह्मणाला काय दान दिलं पाहिजे? तर जे गायीपासून सुरुवात करतात तर बाईपर्यंत नेऊन सोडतात. गाय दान देण्यापासून तर दासीही दान देण्याची पद्धत त्यांनी त्याच्यामध्ये आणली. आणि त्याचं विकृतीचं स्वरूप एवढं झालं की जर तुम्ही कर्नाटकात गेलात तर यल्लम्मा नावाच्या देवीला बाया दान दिल्या जातात, आपल्या खंडोबाला मुरळ्या दान सोडल्या जातात. एवढी विकृती केली. आणि ही कशा करता? गीतेमध्ये दान कशा करता घुसवलं तर त्यांना ब्राह्मणाची सोय लावायची होती आणि चातुर्वर्ण्यामधल्या स्त्रियांना परोपजीवी करायचं होतं. स्त्रिया ही, आणि त्यांनी एवढी विकृती आणून ठेवली की ही गीता स्त्रियांना त्यांचे अधिकार नाकारते. चातुर्वर्ण्य मी निर्माण केला कृष्ण म्हणतो, म्हणजे स्त्रियांना तो त्याचे अधिकार नाकारतो. आणि म्हणून बाबासाहेबाचं ते वाक्य सिद्ध होतं की गीता निर्माण करायला म्हणतात ना ते की गोड बोलून काटा काढणं, की जसं डायबिटीजच्या माणसाला पेढा देऊन मारून टाकणं ना, जहरच आहे ना त्याच्याकरता पेढा. तशी गीता ही बहुजनाकरता पेढा रूपी जहर आहे. ती तुमच्या रक्तामध्ये भिनवल्या गेली, तुम्हाला ती एवढी आत्मसात करण्यात आली की ती अजूनही डोक्यातून निघत नाही. मी नेहमी सांगतो, बहुतेक इथेही मी ते उदाहरण सांगितलं असेल, प्रयोग केलेला आहे. माकडावरती एक प्रयोग केला की तुमच्या बुद्धीला कसं गुलाम केल्या जातं.
प्रयोग करण्यात आला की 5 माकडं एका पिंजऱ्यात कोंडली आणि वर केळीचा घड बांधला आणि त्या केळीच्या घडाच्या शेजारी अशी व्यवस्था केली की माकडाचा त्याला हात लागला, कोणाचाही त्याला हात लागला की गरम पाणी डोक्यात पडणार. आणि त्या पिंजऱ्यात 5 माकडं सोडली. आता माकडं म्हटल्यावर माकडाचा स्वभाव काय, वर केळं दिसलं ते घ्यायला जाणारच ना, शिडी ठेवली होती त्याला. म्हणून हे माकडं, हे पहिलं माकड गेलं, हात लावायला गेलं की सगळ्याच्या डोक्यात ते गरम पाणी पडलं, त्याच्याही डोक्यात पडलं. ते चिरचिर करत खाली आले. त्या बाकीच्याला वाटलं काय झालं काय नाही, म्हणून एक एक वर जायचं, ते हात लावायला गेले की डोक्यात गरम पाणी पडायचं. नंतर माकडाच्या लक्षात आलं की त्या केळाला हात लावलं की डोक्यात गरम पाणी पडतं. ते 5च्या 5 माकडं एका कोपऱ्यात नुसतं त्याच्याकडे बघत बसले, हे काही घेता येत नाही. मग त्यातलं एक जुनं माकड काढलं आणि एक नवीन माकड आत टाकलं. नवीन माकडाला माहिती नाही ना काय होतंय म्हणून, स्वभाव माकडाचा, ते वर चढायला लागलं. पण हे 4 काही त्याला वर चढू देणार, तर तो तंगड धरायचे खाली खिचायचे त्याला. कारण 4ला माहिती होतं ना डोक्यात पाणी पडतंय, हे हात लावायला जाईल आमचे डोके वाजतील, हे काही त्याला वर जाऊ द्यायला तयार नाही. मग त्याच्यातलं परत एक जुनं काढलं आणि दुसरं नवीन सोडलं. म्हणजे 3 जुने आणि 2 नवीन. जे नवीन झालं ते वर चढायला निघलं, हे परत त्याला खाली ओढायचे आणि मारायचे. आता मारू लागायला ते नवीन पण होतं, त्याला माहिती नव्हतं काय होतं, पण ते या तिघाबरोबर त्याला मारू लागत होतं. एक एक करून जुने सगळे काढले, सगळेच नवीन होते, पण कोणी कोणाला वरी जाऊ देत नव्हतं, कोणालाच माहित नव्हतं काय होतंय. तीच कथा आपली आहे. देव पूजायला तुम्हाला पुष्यमित्र शृंगाने मारून मारून देव पूजायला लावले. आपल्या पूर्वजांना सक्ती केली, मुरळ्या सोडायला सक्ती केल्या, आणि ते एवढी घट्ट आपल्या डोक्यात बसले, ते तुमच्या मेंदूवरती एवढी गुलामी आहे की ती अनुवंशिकतेने आजपर्यंत चालत आलेली. हा केलेला शास्त्रीय प्रयोग आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपला मेंदू कसा गुलाम असतो. तुम्ही हॉटेलमध्ये तर गेला असाल कधी, चमच्याने जेवता ना, काटा चमचा असतो, किती लोकांनी खाल्ला असेल त्याचे, लाखो लोक खाऊन गेले असतील की नाही चमच्याने. पण तुमचा मेंदू काय सांगतो, त्याला सर्फ एक्सेलच्या पाण्याने धुतलं असेल, स्वच्छ केलेला असेल. मेंदू फुकटच ग्वाही देतो, तो इमानदारी साक्ष देतो आणि जेवतो. तुम्हाला काही वाटत नाही ना तिथे. आता घरी या, घरी 4 सदस्य आहेत तुम्ही, कोणालाही रोग नाही, पण तुमच्या घरात तुम्ही एकमेकाचा ब्रश वापरत नाही. वापरता का? माहिती आहे कोणालाच रोग नाही, काही नाही. चांगल्या गरम पाण्याने धुवान, एकच ब्रश वापरा ना, काय बिघडलं नाही. कारण तुमच्या मेंदूवरती ते बिंबवल्या गेलेलं आहे, ब्रश वापरायचा नाही, हॉटेलातल्या चमच्यानी खायचं. क्रिया एकच आहे की नाही दोन्ही, परंतु तुमच्या मेंदूला ते केलं. तेच आहे आमच्या मेंदूवरती हे आक्रमण केलेलं आहे, आणि हे आक्रमण काढण्याचा प्रयत्नच बाबासाहेब आपल्या ग्रंथातून करताय. काही लोकांच्या डोक्यातलं निघत आलं, काहीच्या अजून निघण्याचं बाकी आहे. अपेक्षा अशी आहे की ते काढण्याकरता आपणही थोडीफार मदत केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब इथे या प्रत्येक श्लोकाच्या, गीतेचा उदाहरण देतात की हे सगळं अगोदर तुम्ही वेडे नव्हता, कारण क्रांती बुद्धाने केलेली होती. बुद्धाच्या क्रांतीमध्ये सुमन नावाचा भंगी अरंत झाला होता. तिथं तुमच्यामधली किसा गौतमी ही अरंत झाली होती, प्रजावती ही अरंत झाली होती. म्हणून तुम्ही वेडे होतात का? नाही. प्रत्येक क्रांतीने तुमच्यावर हे हजारो वर्ष लादलं आणि तुम्ही वेडे झाले. म्हणून आता तुमच्यात परत किस्सा गौतमी निर्माण करायची, परत तुमच्या सुमन निर्माण करायचा. बघा बुद्धाच्या काळामध्ये परत तुमच्या कानावर एक शब्द आला असेल, अग्रश्रावक. येतं की नाही? भगवान बुद्धाच्या विनयामधले अग्रश्रावक उपाली होते, तत्वज्ञानामध्ये अग्रश्रावक सारीपुत्त होते. हे सगळं तुमच्या कानावर येतं. त्यावेळेस भगवान बुद्धाच्या काळामध्ये अग्र असणारे जी लोक होती, बुद्धाच्या काळात त्यांना खूप आतापर्यंत मान येतो ना. आत्ताच्या जमान्यामध्ये अग्र कोण आहे? बाबासाहेबांनी अग्र बनवलं की तुम्हाला पूर्वाश्रमीचे महार. आत्ताचे बौद्ध कोण आहेत? अग्र आहेत. तुम्ही अग्र आहात त्या भगवान बुद्धाचे, आणि तुम्ही अग्र आहात. हजारो वर्षानंतर इतिहास लिहिला जाईल. तर आजही इतिहास काय लिहिला जातो की आम्ही नागवंशी आहोत, लिहिला जातो की नाही? आम्ही कोणाचे वंशज आहोत?
नाग लोकांचे वंशज. नाग हे काही सरपटणारा प्राणी नव्हता. नाग हे आमचे वंशज होते, आमचे पूर्वज होते, राजे होते, आणि त्याचे आम्ही वंशज आहोत असं हजारो वर्षांनी लोक सांगतील की महार नावाच्या लोकांचे आम्ही वंशज आहोत, कारण तुम्ही अग्र आहात. भगवान बुद्धाचे आता कोणात तुम्ही अग्र आहात. अग्र लोकांचा इतिहास लिहिला जातो, पण अग्र होण्यालाही आम्हाला त्या गोष्टीचा अवलंब करावा लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला अग्राच्या लाईनीत नेऊन ठेवलेलं आहे. का ठेवलं तर आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच आहोत, नागवंशी आहोत. बाबासाहेब शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहितात, तो बहुजनाकरता ओबीसी करता आहे. पण महारपूर्वी कोण होते हा ग्रंथ बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. हा ग्रंथ बाबासाहेबाचा ग्रंथ माहिती शूद्रपूर्वी कोण होते. पर्टिक्युलरली बाबासाहेबांनी महारपूर्वी कोण होते हा ग्रंथ पण लिहिलेला आहे, आणि त्याच्यामध्येच नागवंशीय हा धडा आलेला आहे. आपल्याला बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच होतो. हे ग्रंथ लिहिण्याचं बाबासाहेबाचं तेच कारण होतं की त्या लोकांना प्रतिक्रांतीमध्ये हजारो वर्षाच्या गुलामीने आम्हाला परत गुलाम बनवण्यात आलं. परत बाबासाहेबांनी मोठी क्रांती केली आणि त्या गुलामगिरीच्या जोखंडातून आम्हाला बाहेर आणलं. आणि बाबासाहेब परत तो निर्वाणीचा इशारा तुम्हालाही देतात. हे वाक्य म्हणजे काय नुसतंच वाक्य आहे का की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणशाही आणि बौद्धामधला संघर्ष आहे. मग पुढेही हा संघर्ष चालू राहणारच आहे. मग त्या बाबासाहेबांच्या त्या शब्दावर आम्ही सावध का नाही होत? बाबासाहेबांचा शब्द इथं खंडित केलाय का की आतापर्यंत आलेला हा संघर्ष आहे, पुढेही तो चालूच राहणार आहे. म्हणून तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. ते लोक सावध आहेत. म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो की तुमच्या भिक्खू महासंघाचा मोठा भिक्षूही RSSचाच माणूस असतो. काय माझ्यावर व्हायचं ते होऊ द्या, पण खरं आहे ते की आजही तुमच्या भिक्षू संघाचं झालं, बोधी सोसायटीचं झालं, याच्यावरती अधिपत्य त्यांचं आहे. म्हणून तुम्ही बहाव बोधीची विहाराची मागणी केला. त्यातले काही तत्वज्ञ लोक म्हणतात की ते मिळाल्यानंतर चालवणार कोण आहे, RSSचे भिक्षूच चालवते. कारण अजून आम्हाला भिक्षूही बाबासाहेबाचा बनवता आला नाही. आम्ही तोकडे आहोत. जमीन आमची अजून सुपीक झालेली नाही, कारण त्या जमिनीमध्ये तुम्हाला भिक्षूही तुम्हालाच निर्माण करायचे. म्हणून मी मागे उपासाने सांगतो ना की आम्ही दीक्षा कोणाला द्यायला घेऊन जातो, दारू पिणाऱ्या पोराला घेऊन जातो ना, भंतेजी हे दारू पितं याला दीक्षा द्या. दारू पिणारा भंतेजी तुमचा गुरु कुठल्या लायकचा होईल? तुमच्यात ते निर्माण झालेली पाहिजे की बुद्धिमान मुलगा तुम्हाला दान देता आला पाहिजे, की मला धर्माला नुसता पैसाच नाही द्यायचा, बुद्धिमान मुलगाही तुम्हाला दान करता आला पाहिजे. तेव्हा कुठे धर्माचा उदय होईल, धर्म चांगल्या पद्धतीने चांगल्या जाईल. विकृतग्रस्त चांगला भिक्षुक होऊ शकत नाही, चांगला ग्रस्तच चांगला भिक्षुक होऊ शकतो. आणि म्हणून आपल्यामध्ये जोपर्यंत तुम्ही चांगले उपासक बनत नाही तोपर्यंत कुठल्याही पायऱ्या होत नाही. आणि म्हणून शिक्षणाला, प्राथमिक शिक्षणाला काय म्हणतात? शिक्षणाचा पाया म्हणतात. आजही मराठवाडा विदर्भामधले पोरं इंग्लिशमध्ये का कच्चे आहेत? तर आमच्या प्राथमिक शिक्षकालाच येत नव्हते ना, पाया कच्चा. तसंच आहे आपल्या बौद्धाचं की जोपर्यंत तुम्ही उपासक अष्टशीलधारी होणार नाहीत, उपोषण मानणारे होणार नाहीत, विहारामध्ये जाणारे होणार नाहीत, धम्म ऐकणारे होणार नाहीत, जोपर्यंत ह्या गोष्टी आम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या भिक्षूची अपेक्षा करू नये. कारण जमिनीमध्ये जे पेराल तेच उगवेल. भगवान बुद्धच सांगाल जसं कराल तसं भराल. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या बुद्ध धर्मावरती जेवढ्या बी काही ग्रंथ संपदा निर्माण केला त्या निर्वाणीच्या इशारे आहेत फक्त. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब हे गीतेचे उदाहरणं का देतात? तर पुढे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या होऊच नाही म्हणून. इंग्लिशमध्येही वाक्य आहे, प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन किंवा रोग होण्यापेक्षा तो न झालेलाच बरा. तो होऊ नये म्हणून त्याच्यावर घेतलेली विला. म्हणून आम्ही लोकांनी प्रतिक्रांती होईल याची वाट बघू नये, ती नाही होऊ म्हणून काय काय करता येईल म्हणून आमच्यात हिंमत आली पाहिजे की लाडकी बहीण होण्याचं आम्ही नाकारलं पाहिजे.
1500 रुपये घेऊन आम्ही लाडका भाऊ निर्माण नाही केला पाहिजे, कारण तो भाऊ इतका खराब आहे की आल्या आल्या तुमच्या 35,000 शाळा बंद करून टाकतो. म्हणून लाडक्या बहिणीलाही ठरवता आलं पाहिजे की प्रतिक्रांती करता माझ्या भावाला, लाडक्या भावाला कुठं नेऊन ठेवायचं. तुमच्यातले भले चुलत सावत्रही असतील, पण ते बुद्ध धर्मानुसार निर्माण करा. 1500 रुपयात लाडका भाऊ निर्माण करू नका, कारण तो प्रतिक्रांतीला तुम्ही वाहक व्हाल. हेच बाबासाहेबाला प्रत्येक ठिकाणी सांगायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये गीतेमध्ये झालेली सरभेसळ, गीतेमध्ये कसं तुमचं तज्ज्ञान जिथे विकृत करता आलं तिथं विकृत केलं, जिथे विकृत नाही करता आलं तिथं जशाला तसं घेतलं. आणि जे जशाला तसं घेतलं तेवढंच फक्त तथ्य आहे, बाकी सगळं तथ्यही नाही. आणि म्हणून गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला गुलाम बनवण्याकरता मनोरंजन पद्धतीने सांगितल्या गेल्या आणि त्याच्यामध्येच तुम्हाला अडकवल्या गेल्या. रामायण कुणीही वाचलं नाही, पण रामायण मालिका चालू झाली तेव्हा रस्त्यावर कर्फ्यू लागल्यासारखी शुकशुकाट असायचा. म्हणजे डोक्यावर आजही तुम्ही जर टीव्हीच्या बटन खोललं तर 10 मालिकामध्ये 8 मालिका ह्या धार्मिक असतात. माझी आई काळूबाई, तुझी आई कुठली आई, अशा मालिका आहेत की नाही. डोक्यात तुमच्या तेच घालायचं. आणि त्याही लागतात कधी माहिती आहे का, नवरे कामावर गेल्यावर. त्यांचा टायमिंग पण बघा तुम्ही, बाईच्या सोयीनुसार आहेत ते वेळा. हसू नका तुम्ही, घ्या ते जेव्हा, कारण तो पुरुष तुम्हाला नाही म्हणेल. आणि बाई कधी रिलॅक्स होते, नवरा पोरग शाळेत गेलं की बिचारी रिलॅक्स होते, तिला झोपू पण देत नाही तो टीव्ही. बरोबर तिच्या माहितीचीच मालिका चालू करून देतो. डोकं कोणाचं बिघडवायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि मग ती प्रतिक्रांती, ते सजग आहेत, आम्ही सजग नाहीये. आम्ही 1 रुपया दान देऊन आमचं एकही चॅनल, जवळजवळ 30-32 करोड लोक आहेत ना तुम्ही, 30-32 करोड लोक 1 रुपया केला तर एका दिवसाला 32 करोड रुपये जमा होतात. बाबासाहेबाच्या जयंतीला लाख करोड खर्च होतात. आणि ते कशात, दारू पिण्यात आणि नाचण्यात. विधायक कामाकरता तुम्हाला करू देत नाही. ते एवढे सजग असतात की तुमच्यात मांगात आणि चंबारात एकी नाही हो, म्हणून ते साधूचा वेश घेऊन मांगाला प्रबोधित करतात. प्रति बाबासाहेब निर्माण करण्याकरता अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवेला मोठं करतात. ती मोठी आहेतच, नाही असं नाही, पण बाबासाहेबाच्या प्रतीकाला, मांगाला प्रतीक देण्याकरता ते अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे. कारण ते बाबासाहेब त्यांनी वाचला नाही पाहिजे, बाबासाहेबाचं तत्वज्ञान आलं नाही पाहिजे. कारण हे 3 समूह जर एकत्र आले तर क्रांती होईल. क्रांती होऊ द्यायची नाहीये, प्रतिक्रांतीचं मोहळ जागृत ठेवायचं. आणि म्हणून बाबासाहेब हे देतात. आपल्याला काय करता येईल, आपल्या लोकांनी नाही काही करता आलं तर क्रांती आणि प्रतिक्रांती, अनिहिलेशन ऑफ कास्ट, प्रॉब्लेम ऑफ रुपया आपल्या घरात जर असेल तर अजून एक पुस्तक विकत घ्यावं आणि ते मांगाला आणि चंबाराला वाचायला द्यावं. तेवढा डोक्यात जर शिक्षित असेल तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल. आम्ही विहारात जाताना किमान एक मातंगाचा माणूस तरी विहारात आणण्याचा प्रयत्न करू. तो पहिला 5 मिनिट बसेल, उठून जाईल, दुसरा 10 मिनिट बसेल, पण एक जरी मला निर्माण करता आला, ही असाच रेशो तुमचा राजकारणापर्यंत जातो. ह्या गोष्टी करायला. आणि म्हणून बाबासाहेबाच्या काळामध्ये जशी धम्मक्रांती वाढायला पाहिजे ती का वाढली नाही, तर बाबासाहेबाला वेळ मिळाला नाही. पण बाबासाहेबाची राजकीय क्रांती बाबासाहेबाच्या वेळेसच सक्सेस झालेली आहे. त्यावेळेस बाबासाहेबाचा पक्ष तुमच्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष होता. आज तुमच्यावर आलेली ही ग्लानी आहे, जी मरगळ आहे, ती प्रत्येक गोष्टीतून उठली पाहिजे. आणि आम्ही प्रत्येक जण आमच्या प्रत्येक चळवळीचा कार्यकर्ता बनला पाहिजे. भिक्षूंनीही आपल्या डोक्यावरची फक्त दान पारमिता बाजूला झटकून समाजाकरता आर्थिक आणि राजकीय लेवलवरती प्रबोधन केलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते करण्याला, कारण थोडीशी क्रेडिबिलिटी आता भिक्षूकडे शिल्लक आहे. आजही तुम्ही भिक्षूला थोडाफार का होईना विश्वास ठेवता ना, की भिक्षू आहे बाबा, त्यांच्यात थोडंफार
त्याग आहे, हे आहे म्हणून त्यांना भोजन देता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, त्यांचं प्रवचन किमान ऐकता तरी. आचरण करणं हो की ना करणं हो, पण आज ऐकल्या जातं. आपल्या नेत्याच्या सभेला लोक आता जात नाही. आणि ही जी सगळ्या काही चिरफळ्या झालेल्या आहेत ह्या तुम्ही केलेल्या नाहीयेत, तुमच्या मार्फत मनुवाद्यांनी करून घेतलेल्या आहेत. पहिल्याने अर्थशास्त्राचा नियम काय होता की जशी मागणी वाढेल तसा पुरवठा करावा, हा अर्थशास्त्राचा नियम होता. आता नाही. ग्लोबल मध्ये काय झालंय, आता मार्केट वस्तू उत्पन्न करायच्या आणि माणसाच्या डोक्यात गरजा निर्माण करायच्या. म्हणून शॅम्पूच्या ऍडव्हर्टाईज किती येतात की नाही. बाईने आज हा शॅम्पू वापरला की दुसऱ्या वेळेस त्याला वाटतं नाही दुसरा तरी वापरावा. अर्थशास्त्राचा नियम बदलला की नाही. पहिली गरजेवरती उत्पत्ती होत होती, आता निर्माण करून गरज निर्माण केल्या जाते. तुमच्यावरती तेवढा भडीमार केला जातो, धर्म तिथेच शिकवल्या जातो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने निघतात का, तर तिथल्या मराठ्याकडे ऊसाची शेती आहे. मग आपल्या काय निघायला पाहिजे होतं, तर बाबासाहेब म्हणतात की श्रमावरचे कारखाने तुमचे निघायला पाहिजे होते. आणि अमर्त्य सेन नावाचा अर्थशास्त्रज्ञ ते अर्थशास्त्र मानतो, जग त्याला नोबेल पारितोषिक देतं, आणि आमच्या भारतामध्ये त्याचं अर्थशास्त्र शिकवल्या जात नाही. कारण का, की तो बाबासाहेबाचं अर्थशास्त्र मानतो. आमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे की आम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आमचा प्रश्न विचारताना आमचा माणूस आम्हाला प्रश्न विचारतो, का हो भंतेजी, खरंच तुषित देश आहे का, इंद्र नावाचा शक्र नावाचा प्राणी आहे का, त्रिपिटकात लिहिलंय. हे प्रश्न विचारण्याची बौद्धिकता अजून आपल्यात आली नाही. आपल्यात ती बौद्धिकता निर्माण करा. तुषित देश होते, आहे, आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी पुनर्जन्माला मान्यता दिली. भगवान बुद्ध पुनर्जन्माला मान्यता देतात, आत्मा नाकारतात पण पुनर्जन्माला मान्यता देतात. पण ते कळण्याचं आमच्यामध्ये अजून तेवढी अध्यात्मक आमच्यामध्ये बौद्धिकता आली नाही. आणि म्हणून प्रश्न विचारण्याकरता भगवान बुद्धांनी काही प्रश्नाची उत्तरं दिली नाही, कारण ते समजण्याची पात्रता तुमच्यात आली नाही. ह्या भगवान बुद्धाला सांगायचं होतं. आणि म्हणून आता आमची पात्रता फक्त बाबासाहेबाच्या ग्रंथावरती आचरण करण्याची असावी. आजपर्यंत आपण इथे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा चॅप्टर आपण बाबासाहेबांनी जसे वेगवेगळे दाखले देऊन सांगितले, तुमच्याही डोक्यामध्ये आला असेल तर आपण आज इथे संपू. उद्या बाकीचं राहिलेलं उद्या बघूया.